एक्सपेरिमेंट नंबर 3 IGBT. तर सगळ्यात पहिले आपल्याला याचा ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं. तर मी काय करणार, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, डायग्राममध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे VCC आपल्याला 15 व्होल्ट मध्ये सेट करायचं आहे. तर VCC म्हणजे हा जो आहे हा माझा VCC आहे. त्याच्यानंतर हा माझा VGS आहे, ठीक आहे. आणि इथून इथपर्यंत हा माझा VC आहे, ठीक आहे. VGS नाही, VGE, ठीक आहे. तुम्ही काय करणार, सगळ्यात पहिले मल्टीमीटर घेणार. हा माझा वोल्ट मीटरवरती सेट आहे. समजा हे वायर याला मला 15 वोल्टवरती सेट करायचं आहे, ठीक आहे. तर हा माझा सध्या 14 वरती आहे, तर याला 15 वरती करायचा. ओके, हा 15 वरती झाला. हा 15 वरती झाल्यानंतर हा मी इथे देणार, ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला एक ॲमीटर लागणार आहे. ॲमीटरचं कनेक्शन खूप नीट बघायचं, ठीक आहे. ॲमीटर आपल्याला इथं नाही लावायचं, आपला ॲमीटर या दोघांच्या अक्रॉस लावायचं आहे. आणि या इथं कोपऱ्यात इथं प्लस लिहिलं आहे, ठीक आहे. तर आपलं ॲमीटरचं पॉझिटिव्ह म्हणजे हे रेडवालं ॲमीटरचं पॉझिटिव्ह मिलिॲम्प्सवरती सेट केलं. ॲमीटरचं पॉझिटिव्ह इथं पाहिजे आणि ॲमीटरचं निगेटिव्ह इथं पाहिजे. हेच करेक्ट कनेक्शन आहे. जर आपण या दोघांना लावला तर शॉर्ट होऊन जातं, ठीक आहे. मग आपल्याला किट चेंज करायला लागणार, घरी जावं लागेल, प्रॅक्टिकल फेल. हां, झालं, शांत बस. आता काय करायचं, आता आपल्याला VGE लावायचं आहे. तर VGE लावण्यासाठी मी काय करणार, VGE सगळ्यात पहिले 0 ठेवलं आहे मी. आपल्याला VGE व्हॅरी करायचा आहे. मी VGE असं लावलं, याला इथं लावायचं आणि याला एक वोल्ट मीटर पण लागेल आपल्याला. हे पण मी याच्या अक्रॉस लावतो. हे झाले आपले कलेक्शन ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्ससाठी, ठीक आहे. तर आता व्हॅरी कसं करायचं, आपल्याला काय काय नोट करायचं पहिले ते बघून घे. आपण काय केलं आहे, VCC 15 वोल्ट सेट केलं आहे, ठीक आहे. आपला VGE सेट चेंज करायचं आहे, 0.5, 1, 1.52 असं चेंज करायचं आहे. IC नोट करायचं आहे. IC म्हणजे काय, आपला कलेक्टर करंट. कलेक्टर करंटसाठी हा ॲमीटर मी ठेवला, हा नोट करायचा इथं, ठीक आहे. आणि VCE म्हणजे कलेक्टर आणि एमिटरच्या अक्रॉस व्होल्टेज. तर मी काय करणार, इथं घेतला हा VCच्या सीला म्हणजे पॉझिटिव्हला आणि हा ग्राउंड इथं, ठीक आहे. हा माझा झाला VC. तर सुरुवातीला काय म्हणा, जेव्हा आपण VGE 0 दिला आहे, तर इथं जे आपण 15 वोल्ट दिलं होतं, हे आपला VCला ॲज इट इज 15 वोल्ट भेटायला पाहिजे, जे आपलं भेटतं आहे म्हणजे हा बरोबरचा, ठीक आहे. आता मी काय करणार, VGE हळूहळू चेंज करणार. आणि जेव्हा ज्या पॉईंटवरती आपला VC ड्रॉप होऊन 0.7 होणार म्हणजे माझा IGBT ऑन झाला आहे. आता विषय कसा होतो, जेव्हा आपण व्हॅरी करतो ना, जसं आता 1 पासून 1.5 पर्यंत जेव्हा मी रिडिंग घेतल्या होत्या, तर माझा जो VC जो व्हॅरी म्हणजे जेव्हा आपलं 0.7 वरती जातो तो 1.5 आणि 2च्या मध्ये जातो, जी की एक पॉईंट समथिंग काहीतरी व्हॅल्यू असणार. ती एक्झॅक्ट व्हॅल्यू जर आपल्याला पाहिजे तर आपण अजून एक असं मॅग्निफाय करून असा अजून एक ग्राफ दाखवायचा, त्याच्यामध्ये 1.1, 1.2 अशा व्हॅल्यूज पण घ्यायचा. आणि ज्या एक्झॅक्ट पॉईंटवरती आपला तो ड्रॉप होणार तो आपला पॉईंट आपल्याला लिहायचा असतो आणि तो आपल्याला रिपोर्ट करायचा असतो, ठीक आहे. तर मी काय करणार, आता 0 वरती, आता मी याला 0.5 वरती घेतो, ठीक आहे. साइन नॉब यूज करतो, 500 मिलीवोल्ट याला घ्यायचं आहे, ठीक आहे. म्हणजे 0.5 वोल्ट, ठीक आहे. हा 0.5 वोल्ट आला, ठीक आहे. अजून पण माझा करंट 0च आहे आणि VC पण अजून माझा 15 पॉईंट समथिंग असं आहे, ठीक आहे. आता समजा मी 2 वोल्ट करतो, आपण पटपट रिडिंग घेऊया, ठीक आहे. 2 वोल्ट घेतला. 2 वोल्टवरती माझा करंट थोडासा वाढला आहे, 0.1 मिलीॲम्प्स आला आणि अजून पण VC एवढाच आहे, 15 पॉईंट समथिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा मी आता याला चेंज करतो, समजा याला 3 वोल्ट घेतो, ठीक आहे. 3 वोल्टवरती माझा करंट खूप कमी झाला, आता थोडा जास्त कमी झाला, 11 मिलीॲम्प्सवरती आला आहे आणि माझा व्होल्टेज आता 3 पॉईंट समथिंग वरती, ठीक आहे. आता मला 0.7 वरती यायला पाहिजे. तर आता मी काय करणार, याला असं व्हॅरी करतो का 0.7 वरती येऊन जाईल, एकदम हळूहळू व्हॅरी करतो मी त्याला, ठीक आहे. हे पण दिसलं सगळे, ओके, ठीक. तर आपण बघितलं 3.4 वरती माझा जो VC ड्रॉप होऊन 0.7 झाला, ठीक आहे. तर हे माझी VGT झालं, ठीक आहे. तर सेम टू सेम रिडिंग मी इथं पण लिहिलेलं आहे. हे असा याचा ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स येतो की जे आपण VG जो आपला VGT फाईंड करायचा थ्रेशोल्ड आहे तो फाईंड झाला आपला. याच्यानंतर काय काय करणार, आपला काय करायचं, जो VGT आला, समजा फॉर एक्झाम्पल माझा VGT आला होता 1.42, याच्यामध्ये मी प्लस 0.2 करायचा आणि प्लस 0.3 करायचा, जो की मी इथं लिहिला आहे. तर 1.42ला प्लस 0.2 आणि 0.3 केलं तर मी इथं VG1, VG2 आणि VG3 असं लिहिलं. 1.52, 1.62 आणि 1.72 हे मी इथं लिहिलं आहे, ठीक आहे. आता जर समजा आपण ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्सचा ग्राफ बघितला तर हा ग्राफ असा दिसतो, ठीक आहे. हां, हा ग्राफ असा दिसतो की आपला
करंट जो आहे व्ही जीच्या अकॉर्डिंग वाढतो आणि मग थोड्या वेळानंतर जाऊन सॅच्युरेट होऊन जातो. ठीक आहे, तर हा ग्राफ असा आहे ना. आता सेम टू सेम जसं आपण मॉसफेट आणि SCR मध्ये केलं होतं तसंच आपल्याला याचे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स पण फाइंड करायचं होतं. VG1 VG2 VG3 आपण बघितलं. ठीक आहे, आता या व्हॅल्यूज माझ्या आल्या कॅल्क्युलेट करून. या व्हॅल्यूज आपल्याला पहिली तर सेट करायच्या. तर कसं सेट करणार? ठीक आहे, तर माझं समजा आता माझा VG1 किती आला होता 1.52. हां, पण माझं या किटवरती किती येणार समजा 3.3च्या पुढं काहीतरी. तर हा मी सेट करतो पहिले. तेच काय की VGT जो आपल्याला फाइंड करायचा आहे तो तेव्हा येतो जेव्हा आपला IC 10 मिली वर येतो. जो एक्झॅक्ट जेव्हा 10 मिली व्हायचा तो आपल्याला VGET लिहायचा आहे. ठीक आहे, हे झालं. आता मी VGT जो माझा आला होता, ठीक आहे, तो मी इथं त्याच्या हिशोबानं VG1 जो माझा आला होता 3.54 आला होता. तर 3.54 समजा मी तर सेट केला. ठीक आहे, तर रिडिंग कशा घ्यायच्या? VC आणि IC आपल्याला रिडिंग घ्यायच्या आहे. ठीक आहे, तर VC म्हणजे माझा हा व्होल्टमीटर आणि IC म्हणजे हा. ठीक आहे, तर समजा आता मी एक रिडिंग घेतो. मी काय करणार, जो माझा VCC होता तो आता मी 0 घेतो. ठीक आहे, हा माझा 0 झाला. 0वरती माझ्या या 2 रिडिंग आल्या. या 2 रिडिंग इथं नोट करायच्या. आता फॉर एक्झाम्पल मी 7.5ची रिडिंग घेतो. ठीक आहे, हा अजून एक गोष्ट आपण इथं मल्टीमीटर कनेक्ट करून लावू शकतो. समजा या दोघांच्या अक्रॉस तो मी लावतो. येस सर. मी काय केलं, जो आपल्याला VG1 सेट करायचा तो मी सेट केला. त्याचा मल्टीमीटर काढून इथं VCCला लावला. ठीक आहे, आता मी काय केलं 7.5ला सेट केला. 7.5 सेट केल्यानंतर माझा करंट आला 62 मिली ॲम्प्स आणि माझा व्होल्टेज आला 0. किती आला हे 0.7 वोल्ट्स. ठीक आहे, तर हे काय करायचं, हे नोट करायचं. ठीक आहे, याच्यामध्ये नोट करायचं टेबलमध्ये. ठीक आहे, ते 7.5 साठी समजा सेम टू सेम रिडिंग घेतली समजा 15 साठी. ठीक आहे, याला 15 पर्यंत घ्यायचं. 15ची रिडिंग घ्यायची. याच्यामध्ये परत हे रिडिंग बघायची. इथं 135 मिली ॲम्प्स आलं. ठीक आहे, आणि इथं माझं हे आलं 0.7. तर सध्या आम्ही जे रीडिंग काढतो ते रीडिंग मॅच होत नाही आहे, पण प्रोसिजर सेमच आहे. प्रोसिजर एक्झॅक्ट सेम आहे. तर काय करणार आपण, VG1 करायचा, VG2 करायचा, VG3 करायचा. सेम आपल्याला VC आणि IC जे आपल्याला मल्टीमीटर्सवरती भेटतं हे नोट करायचं. आता जेव्हा मी रिडिंग्स घेतलं होतं करेक्ट तेव्हा अशा रिडिंग्स आल्या होत्या. तर यांचं कसं असतं की आपला जो प्लॉट भेटतो, ठीक आहे, याचा जो प्लॉट आहे सेम टू सेम जसं आपला याचा आला होता मॉसफेट किंवा SCR तसाच प्लॉट दिसतो. तर असे याचे प्लॉट येतात. काय करायचं, VG1 VG2 आणि VG3 इथं नोट करायचं आणि यांच्यामधला गॅप पण भरपूर येतो. समजा गॅप जर समजा नाही आला तर हे जे आपण VG1 VG2 VG3 होतं हे थोडेसे चेंज करून बघायचे. चांगला ग्राफ दिसेल अशा हिशोबाने रिडिंग घ्यायच्या. ठीक आहे.